Good morning, students. Today we are going to learn the new topic, that is 2.1. You start dying slowly. You start dying slowly. It is a poem, and this poem is written by Pablo Neruda. Now, before we going to turn towards the actual poem, we must have to go through the warming up activity that is given here in the chit chat questions, in the form of chit chat questions. First question: assuming A, B, C, D as speakers, ask the assigned questions in your group and discuss. Here A, B, C and D column are given. इथं यामध्ये 4 कॉलम दिलेले आहेत, A, B, C आणि D. First one, A. If you do not study well, what will happen? B. If you wake up late on a working day, what will happen? C. If you do not exercise regularly, what will happen? D. If you eat too much of junk food, what will happen? Next, if you do not participate in school or activities or games, and if you ignore a friend in need. Here we have to give responses. म्हणजे दिलेले जे प्रश्नगट आहे त्या प्रश्नगटातील 4 वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना आपण काय करायचं आहे, हे प्रश्नगट द्यायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला डिस्कस करायचं आहे, रिस्पॉन्सेस घ्यायचे आहेत आपल्याला. पहिला जो दिलेला इथं क्वेश्चन जो आहे, इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन, तर इथं माझ्या मते असं येईल, आय विल नॉट गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन, आय मे फेल इन द एक्झामिनेशन, I will be blamed for neglecting study, or parents will be angry for my negligence. असे आपण वेगवेगळे रिस्पॉन्स देऊ शकतो. सेकंड, if you do not participate in school activities or games, that is given here. If you do not participate in school activities or games, जर आपण स्कूलच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा खेळामध्ये, क्रीडा स्पर्धेमध्ये जर आपण पार्टिसिपेट केलं नाही, सहभाग घेतला नाही, तर नेमकं काय होईल? तर यासाठी माझा आन्सर असेल, अकॉर्डिंग टू मी, माय टीचर अँड फ्रेंड्स विल ट्रीट मी ॲज आयडल अँड इनॲक्टिव्ह स्टुडंट्स. म्हणजे माझे टीचर, माझे फ्रेंड्स मला एक आळशी समजतील, इनॲक्टिव्ह समजतील. आय विल नॉट बी कॉल्ड सोशिएबल स्टुडंट्स. आय विल फील सॉलिटरी अँड डल. आय विल नॉट बी एबल टू शो माय स्किल्स इन गेम्स ॲज वेल ॲज अदर co-curricular activities. अँड आय विल लूज माय अपॉर्च्युनिटी टू गेन इम्पॉर्टन्स. त्यानंतर बी, इफ यू वेकअप लेट ऑन अ वर्किंग डे, कामाचे दिवस आहेत आणि तुम्ही जर लेट उशिरा उठला असाल तर, अकॉर्डिंग टू मी, इट इज माय ओन रिस्पॉन्स, आय विल मिस कूल पीसफुल मॉर्निंग्स. मॉर्निंग कोर्स विल गेट डिलेड. आय विल फील डल ॲज वेल ॲज लेझी. अँड आय विल लूज बेस्ट आवर्स ऑफ वर्क. दीज आर. Next, if you ignore a friend in need, if you ignore a friend in need, it is my own response. Other friends will lose their faith in me. They will leave or avoid me for ignoring my duties towards friend. Many will blame me for my betrayal, or I shall face big emotional loss. These are. Now next one, C. इफ यू डू नॉट एक्सरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन. नियमितपणे आपण जर व्यायाम नाही केला तर नेमकं काय होईल? अकॉर्डिंग टू मी, आय विल नॉट स्टे हेल्दी अँड फिट फिजिकली अँड मेंटली. आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी. आय विल बी इझिली अफेक्टेड बाय इन्फेक्शन्स अँड डिसीजेस. आय विल नॉट फील एनर्जेटिक अँड ॲक्टिव्ह. दीज आर. अँड नाव लास्ट वन, इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड व्हॉट विल हॅपन. जर आपण जंक फूड जास्त खाल्लं, भेसळयुक्त अन्नपदार्थ जर आपण जास्त सेवन केले असतील तर, अकॉर्डिंग टू मी, इट इज माय ओन रिस्पॉन्स, आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी. आय मे लूज माय इम्युनिटी. आय विल नॉट बी एबल टू लिव्ह ॲक्टिव्ह लाईफ. आय विल हॅव टू स्पेंड अ लॉट ऑन माय हेल्थ प्रॉब्लेम्स. दीज आर. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन, थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ फॉर माय नेशन, फॉर माय फॅमिली, फॉर माय फ्रेंड्स, फॉर ओल्ड पीपल, फॉर द नीडी, फॉर माय सेल्फ. इथं यामध्ये 6 चार्ट्स आर गिवन हिअर. 6 चार्ट दिलेले आहेत. त्यामध्ये आपण आपल्या
फॅमिलीसाठी आपण काय करू शकतो, आपल्या राष्ट्रासाठी आपण काय करू शकतो, किंवा आपल्या फ्रेंड्ससाठी, वयस्कर लोकांसाठी किंवा गरजू लोकांसाठी, स्वतःसाठी इवन आपण काय करू शकतो हे आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट वन दॅट इज गिवन, कीप माय लोकॅलिटी क्लीन फॉर माय नेशन. इथं आपण फर्स्ट टेबल बघतो अगोदर, फॉर माय नेशन व्हॉट आय कॅन डू, म्हणजे माझ्या आयुष्यात मी हे करू शकेल माझ्या राष्ट्रासाठी. इथं येईल ओबे द लॉज, पहिली गोष्ट ओबे द लॉज. नेक्स्ट एक्सप्रेस पॅट्रियोटिझम थ्रू डीड्स, काहीतरी गोष्टी करून, स्वतः करून देशभक्ती दाखवून देईन. एक्सप्रेस पॅट्रियोटिझम थ्रू डीड्स. अँड थर्ड वन, हेल्प आवर गव्हर्मेंट इन वॉर अँड पीस. हेल्प आवर गव्हर्मेंट इन वॉर अँड पीस, म्हणजे युद्धामध्ये आपल्या सरकारला मदत करेन. त्यानंतर फॉर माय फॅमिली, इथं कीप माय हाऊस क्लीन अँड टायडी, कीप माय हाऊस क्लीन अँड टायडी. नेक्स्ट वन, प्रोटेक्ट कल्चरल हेरिटेज, प्रोटेक्ट कल्चरल हेरिटेज. थर्ड one that is given, care means take care of elderly persons, old people. And last one, preserve dignity of family, म्हणजे आपल्या फॅमिलीची जी प्रतिष्ठा आहे ती अबाधित ठेवणं, सुरक्षित ठेवणं. प्रिझर्व डिग्निटी ऑफ फॅमिली. नेक्स्ट वन, फॉर माय फ्रेंड्स, हेल्प देम इन देअर नीड, हेल्प देम इन देअर नीड, त्यांना त्यांच्या गरजेमध्ये हेल्प करणं. नेक्स्ट वन, वेट दॅट इज गिवन, वेट फॉर देम, वेट फॉर देम. थर्ड, शेअर देअर गुड अँड बॅड डेज, शेअर देअर गुड ॲज वेल ॲज बॅड डेज. अँड हिअर लास्ट वन, सपोर्ट देम इन देअर व्हेंचर्स, सपोर्ट देम इन देअर व्हेंचर्स. नेक्स्ट वन, फॉर ओल्ड पीपल, टेक केअर ऑफ देम, टेक केअर ऑफ देम. नेक्स्ट, लुक आफ्टर देअर हेल्थ, लुक आफ्टर देअर हेल्थ. इथं हेल्प दिलेलं आहे, हेल्प देम इन देअर नीड्स, हेल्प देम इन देअर नीड्स. अँड लास्ट वन इयर, कीप देम हॅपी, कीप देम हॅपी. नेक्स्ट चार्ट, फॉर द नीडी, गरजू लोकांकरता, हेल्प देम इन नीड, हेल्प देम इन नीड. सेकंड, आयडेंटिफाय देअर नीड्स, आयडेंटिफाय देअर नीड्स. थर्ड, सपोर्ट देम, सपोर्ट देम. अँड नेक्स्ट वन, शेअर देअर मिझरीज, शेअर दॅट इज गिवन हिअर, शेअर देअर मिझरीज, त्यांच्या व्यथा ज्या असतील त्या व्यथा शेअर करणं, इट्सेट्रा. नाव लास्ट वन रिमेन्स, दॅट इज फॉर मायसेल्फ, स्वतःसाठी. टेक एक्सरसाइज, नियमित व्यायाम करेन. स्टडी वेल. आफ्टर दॅट ड्रीम हाय अँड प्रे, दॅट इज गिवन हिअर, प्रे टू गॉड. दीज आर. नाव थर्ड क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट अ पॅरेग्राफ. After listening the whole poem, you have to complete the web as well as along with the points which are given in the web. You have to make a paragraph your own. Now we are going to turn towards the poem. You start dying slowly. You start dying slowly, म्हणजे हळूहळू तुम्ही संपत जाल म्हणजे तिचा इथं अर्थ काय इथं घ्यायचा बघा. डाईंग स्लोली म्हणजेच काय, इथं आनंदी भविष्य जे आहे आपलं, त्या भविष्याच्या आशा तुम्ही गमवून बसाल, भविष्याच्या आशा आपण गमवून बसू. दॅट इज गिवन हिअर, डाईंग स्लोली. द वर्ड डाईंग स्लोली इज गिवन हिअर. लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर, म्हणजे भावी जे आपलं आनंदी भविष्य जे आहे त्याच्या आशा आपण गमावून बसू. हिअर ॲट फर्स्ट आय एम गोइंग टू रीड दी होल पोएम लाईन बाय लाईन. If you do not travel, if you do not trade, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love,
if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. Here, this poem is written by one of the famous poet, Pablo Neruda. Now, this is a didactic poem in the very positive sense of the term. Unlike the many didactic poems imparting worn out pieces of advice, this poem is very much appeals to the modern sensibilities. The poem reminds us once again the age-old wisdom that life must flow and renew itself at every moment of its being. Here in this poem, according to the poet, we must not be stagnant, repetitive or conventional in the way we lead our lives. Now I am going to discuss the poem line by line. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. इथं तुम्हाला ऑलरेडी मी हा वर्ड सांगितलेला आहे, डाईंग स्लोली, म्हणजेच लुझिंग होप ऑफ अ व्हेरी फ्युचर, ऑफ अ हॅपी फ्युचर. म्हणजे आनंदी भविष्य जे आहे ते तुम्ही गमावून जाल. तर कधी गमावून जाल? जर तुम्ही या गोष्टी केल्या तर किंवा केल्या नाही तर. इथं या पोएममध्ये कंडिशन्स दिलेल्या आहेत बऱ्याच वेळा. म्हणजे तुम्ही हे केलं तर ते होईल, ते केलं तर हे होईल. जस्ट लाईक इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड. बघा, हिअर द पोएट टेल्स अस दॅट if you do not travel, if you do not read or listen to the sounds of life, we start dying slowly. म्हणजे जर आपण प्रवास केला नाही, जर आपण वाचन केलं नाही, जीवनाचे चढउतार जे आहे, साऊंड्स ऑफ लाईफ त्याला म्हटलेलं आहे, ते जर आपण जाणले नाहीत तर, किंवा इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, स्वतःचं आपण कौतुक इवन केलं नाही तरीसुद्धा आपण आपल्या भावी आयुष्यातल्या ज्या काही आशा आकांक्षा आहेत त्या आपण गमावून बसू. आपलं जे आनंदी भविष्य जे आहे ते आपण त्या आनंदी भविष्याच्या आशा ज्या आहेत त्या आशा आपण हरवून बसू, या गोष्टी जर आपण फॉलो नाही केल्या तर. बघा, पहिल्या स्थानामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी जर नाही केल्या, जर नाही फॉलो नाही केल्या तर आपल्याला आपल्या भावी आयुष्य जे आहे त्याच्या आशा आपल्याला हरवावे लागतील किंवा आपल्याला गमावून बसवावे लागतील. बघा, जर आपण प्रवास केला नाही, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर आपण वाचन केलं नाही, जर आपण जीवनाचे चढ उतार जाणले नाहीत, जीवनामध्ये सुखदुःख जे आहेत त्या सुखदुःखांचा किंवा सुखदुःखांची सांगड जर आपण घातली नाही, त्याचे चढ उतार जर आपण जाणले नाहीत किंवा स्वतःची स्तुती करायला आपण जर थांबलो असेल किंवा राहिलो असेल तर नक्कीच आपण आपलं भावी आयुष्य जे आहे त्या भावी आयुष्याच्या ज्या आनंदी आपल्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या आपण हरवून बसू. सेकंड स्टांजा, व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम. इथं सेल्फ इस्टीम हा वर्ड दिलेला आहे. सेल्फ इस्टीम मीन्स वॉट? अ फिलिंग ऑफ बीइंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड ॲबिलिटीज ऑर सेल्फ रिस्पेक्ट. त्याला आपण म्हणतो स्वाभिमान. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, सेल्फ इस्टीम आत्मप्रतिष्ठा किंवा आत्मगौरव, स्वाभिमान या अर्थानं. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, you start dying slowly. Here also the poet reminds us that if we kill our self-esteem, the feeling of being happy with one's own character and ability that is given here, or we do not let others to help us, then also we start dying slowly. इथं पुन्हा या पोएटने सांगितलेलं आहे की जेव्हा आपण आपला आत्मसन्मान जो आहे, सेल्फ रिस्पेक्ट जो आहे, सेल्फ इस्टीम जो आहे तो जर आपण गमावला, किंवा वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, दुसऱ्या लोकांना तुम्हाला हेल्प करायची आहे पण तुम्ही हेल्प करू देतच नाही आहे, तर अशा वेळेस जर या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही काय कराल? संपून जाल. तुमच्या जीवनाच्या आशा आकांक्षा तुम्ही हारून बसाल. म्हणजे स्वतःचा स्वाभिमान आपण बाळगला पाहिजे, त्याला आपण सेल्फ इस्टीम म्हणतो, सेल्फ रिस्पेक्ट म्हणतो. आणि दुसरे जर आपल्याला हेल्प करत असतील तर आपण ती हेल्प स्वतः स्वीकारली पाहिजे. तर या गोष्टी आपण फॉलो करणं आवश्यक आहे. थर्ड स्टांजा, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स,
if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. बघा पुन्हा म्हटलेलं आहे इथं, हिअर इन द पोएट्स व्ह्यू, इफ वन बिकम्स अ स्लेव ऑफ वन्स हॅबिट्स और एंड्स अप डुईंग द सेम थिंग डे आफ्टर डे विदाउट इवन बॉदरिंग टू चेंज द रुटीन, देन वन स्टार्ट्स डाईंग स्लोली. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, तुम्हाला ज्या सवयी लागलेल्या आहेत आतापर्यंत, जर तुम्ही सवयींचा गुलाम बनला तर तुम्ही संपून जाल. म्हणजे सवयीचा गुलाम होता कामा नये. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, म्हणजे दररोज तुम्ही त्याच मार्गाने जाऊ नका. मार्ग सोपा असेल तर त्या सोप्या मार्गाने जावा, चांगला मार्ग तुम्ही अवलंबा. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, त्याच मार्गानं गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला कंटाळा येतो, तेच रुटीन असेल तर. आणि त्यामुळे तुम्ही काय करा, तुमचं रुटीन चेंज करा. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुमचं रुटीन जे आहे, दैनंदिन काम जे आहे, ते तुम्ही जर चेंज नाही केलं, बदललं नाही, त्याच मार्गाने गेला तर कुठल्याही व्यक्तीला बोर होणार. मार्गामध्ये अडचणी येऊ देत किंवा चांगला मार्ग असू दे, सेम पाथ असेल, सेम मार्ग असेल, सेम रुटीन असेल तर माणसाला बोर होतो किंवा कंटाळा येतो. आणि त्यामुळं तुम्ही हे रुटीन चेंज करणं गरजेचं आहे. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, तुम्ही दररोज एकाच प्रकारचे कपडे जर परिधान करत असाल, एकाच रंगाचे, तरीसुद्धा तुम्हाला बोर होणार. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, यू मस्ट हॅव टू विअर डिफरंट कलर्स, ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. किंवा तुम्ही अनोळखी व्यक्तीशी बोलत नसाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या भावी आयुष्यातील आशा आकांक्षा ज्या आहेत त्या तुम्ही गमावून बसाल. संपवून ठेवा. तर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. त्यानंतर बघा काय सांगितलं, सवयीचे गुलाम व्हाल तर तुम्ही सवयीचे गुलाम होता कामा नये. दररोज त्याच मार्गाने जाता कामा नये, म्हणजेच ते रुटीन तुम्ही चेंज करणं गरजेचं आहे. सेम कलरचे कपडे तुम्ही परिधान करू नयेत आणि इतरांशी बोलताना अजिबात हेजिटेट होऊ नयेत. म्हणजे कुठल्याही मनामध्ये शंका न बाळगता आपण इतरांशी किंवा अनोळखी व्यक्तीसुद्धा अगदी स्पष्टपणे, परखडपणे बोललं पाहिजे. त्यानंतर तुम्ही नक्कीच काय होणार, तुमचं भावी आयुष्य उज्ज्वल करणार. अन्यथा तुमचं जे आनंदी भविष्य जे आहे ते तुम्ही हरवून बसाल. नेक्स्ट स्टांजा, इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड द टर्ब्युलंट इमोशन्स, दोज विच मेक युअर आईज ग्लिस्टन अँड युअर हार्ट बीट फास्ट, यू स्टार्ट डाईंग स्लोली. इथं टर्ब्युलंट मीन्स वॉट, अनस्टेडी, अस्थिर. टर्ब्युलंट म्हणजे काय, इथं अनस्टेडी किंवा अस्थिर या अर्थानं, किंवा अनावर होणे या अर्थानं इथं आपण तो फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स, म्हणजे मार्गामध्ये ज्या अडचणी ज्या येतात त्याला टर्ब्युलंट इथं म्हटलेलं आहे. त्यानंतर ग्लिस्टन मीन्स शाईन ऑर स्पार्कल, म्हणजे चकाकणे किंवा चमकणे, दॅट इज कॉल्ड हिअर ग्लिस्टन. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड द टर्ब्युलंट इमोशन्स, here the poet want to say that the poet wants up that if we avoid strong feelings, passion means what, strong feelings, उत्कट भावना, इथे वर दिलं आहे. पॅशन म्हणजे काय, उत्कट भावना, स्ट्रॉंग फिलिंग्स. अँड इफ वी अवॉइड स्ट्रॉंग फिलिंग्स ॲज वेल ॲज अनस्टेडी इमोशन्स, टर्ब्युलंट इमोशन्स, अँड विच ब्रिंग अ स्पार्कल टू आवर आईज अँड मेक आवर हार्ट बीट फास्ट, देन डेफिनेटली वी स्टार्ट डाईंग स्लोली. बघा काय म्हटलेलं आहे इथं, इफ यू अवॉइड टू फील पॅशन, जर आपण आपल्या आवडीनिवडी, आपल्या स्ट्रॉंग फिलिंग ज्या असतील, किंवा त्याला टर्ब्युलंट इमोशन्स म्हटलेलं आहे, अनस्टडी इमोशन्स ज्या असतील, अस्थिर भावना ज्या असतील, त्या अस्थिर भावना जर आपण टिकवून ठेवत नसेल, अवॉइड करत असेल, त्याकडे दुर्लक्ष करत असेल, म्हणजे आपल्या स्वतःच्या भावनाकडे आपण दुर्लक्ष करत असेल तर नक्की आपण संपून जाऊ. दोज विच मेक युअर आईज ग्लिस्टन, की ज्यामुळं आपले डोळे चमकून जातात. आता डोळे चमकून जातात म्हणजेच काय, की आपल्याला बरं वाटतं. आपल्या ज्या पॅशन्स आहेत, आपल्या ज्या स्ट्रॉंग फिलिंग्ज आहेत, त्या स्ट्रॉंग फिलिंग्ज जर आपण फॉलो केल्या किंवा आपल्याजवळच ठेवल्या तर डेफिनेटली विच मेक अस ग्लिस्टन, विच ब्रिंग अ स्पार्कल टू आवर आईज अँड मेक आवर हार्ट बीट फास्ट. म्हणजे अशा काही भावना आहेत की ज्या आपण स्वतःजवळ बाळगल्या पाहिजेत, की ज्यामुळे आपण घाबरून जाता कामा नये, म्हणजे आपले हार्टबीट जे आहेत ते फास्ट जाता कामा नये. लक्षात आलं का, की ज्यामुळं आपण योग्य दिशेने जाऊ.
या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपलं भावी जे आयुष्य आहे ते नक्कीच उज्ज्वल होईल. नेक्स्ट स्टांजा, लास्ट स्टांजा हिअर. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. Here the word sensible, it means wise, full of common sense, that is given here. Sensible म्हणजे समंजसपणा, जाणतेपणा थोडक्यात. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love. Here, according to the poet, we start dying slowly if we do not change our life when we are not satisfied with our job as well as with our love. We also start dying slowly if we do not show the courage to risk something safe for something uncertain. If we do not go after a dream, or if we do not allow ourselves to ignore a sensible advice at least once in our lifetime, even then we start dying slowly. जर आपण आपला जो मार्ग आहे, जीवनाचा मार्ग, तो जर बदलला नाही, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, जर आपण जे काम करतो त्या कामामध्ये आपल्याला जर समाधान नसेल, और विथ युअर लव, किंवा आपल्या प्रेमामध्ये आपल्याला जर समाधान नसेल, तर डेफिनेटली we start dying slowly. If you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, जे अनिश्चित जे आहे किंवा जे अनसेफ आहे, जे ते आपण जर स्वीकारलं किंवा जर आपण स्वप्नाचा पाठलाग नाही केला, फॉलो नाही केलं, तर डेफिनेटली आपण आपलं भावी आयुष्य हे उज्ज्वल होणार नाही. किंवा इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲट लीस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःला अलाव केलं पाहिजे, स्वतःला परवानगी दिली पाहिजे, परमिशन दिली पाहिजे. तुम्ही कुठल्याही समंजसपणाच्या ॲडवाईसपासून दूर जाता कामा नये, पळून जाता कामा नये. एखाद्याचा सल्ला आपण विचारात घेतला पाहिजे, तो जाणून घेतला पाहिजे, आणि चांगल्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर डेफिनेटली आपलं जे भावी आयुष्य आहे ते भावी आयुष्य उज्ज्वल असणारच आहे. पण या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करणं गरजेचं आहे. Okay, along with this video lecture I am going to give you exercise which will be in the PDF format, and you also have to send it as usual. Thank you.